तेव्हा नक्की हीच इच्छा आहे की आज आमच्या संघाने असं केलं पाहिजे, देवा आमच्या संघाने तसं केलं पाहिजे, ही भीती असते ना. बघा आपल्या संघाच्या प्रति प्रेम असतं, कोणाला नसतं, सगळ्यांना असतं. आता स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम देखील सांगेल आमच्या संघाने देखील चांगलं केलं पाहिजे, आणि गायत्री माता ससुपाडा संघ देखील सांगत असेल आमच्या संघाने देखील चांगलं केलं पाहिजे. चला शुभेच्छा देऊया, नक्कीच प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होऊ द्या. जाऊया मॅचला सुरुवात करूया. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार सूरज आणि सुनील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपात, आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. सुरुवात झाली एक्स्ट्राने, सूरज स्ट्राईक एंडच्या दिशेने, नॉन स्ट्राईक एंडला सुनील मेरे. चांगला फटका खेळलाय, हवेत आहे, फिल्डराने मन बदललंय, मात्र मन बदलल्यानंतर नतीजा बदलतोय, चेंडू थांबणार नाहीये. इथे पाहता पाहता चेंडू अगदी डोळ्याच्या समोर फरार झालाय, पार झालाय आणि घेऊन जातोय 4 धावा. हा आलाय चौकार. अफलातून फटका होता बघा, तिथे खेळाडू होते परंतु त्यांनी थोडीशी घाई केली आहे. घाई म्हणजेच काय तर संकटाला आमंत्रण देई. वेगवान चेंडू पाहायला मिळाला, बॅटच्या आतली कडा, मात्र विकेट किपर जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी आपण पाहिलं तर एकदा मात्र चोरली जाते. आदेश थोडेसे नाराज होतात कारण की त्यांचा तर इच्छा हेच आहे, त्यांचं मन तर हेच आहे की माझा प्रत्येक बॉल हा नक्कीच डॉटसाठी जावा किंवा विकेटसाठी जावा, परंतु नक्कीच आपण पाहिलं इथे धाव चोरली जाते. एक टीमच्या टोटलमध्ये वाढ. फटका हवेत खेळलाय, झेलची संधी. गुरुनाथ मात्र सेफ हँड विकेटच्या मागे, त्यांच्या माध्यमातून होणार नाहीये चुकी. अशा प्रकारे पहिली विकेट गोलंदाजाला मिळाली आणि पहिला धक्का स्वराज्य स्पोर्ट्स टीमला मैदानाच्या मध्ये लागतोय. वेलकम बॅक. पहिला धक्का मात्र महत्वपूर्ण दिलाय. अंकलेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. असं म्हटलं जाते ना, संघर्ष रडवतो पण संघर्ष हाच तर आपलं आयुष्य देखील घडवतो. संघर्ष असणार आहे नक्कीच. हा संघर्ष कशासाठी तर या चषकासाठी. अंकलेश चौधरी आपण पाहिला काय गती आहे, काय टप्प्यावरची मात्र आपण पाहिले चेंडूची हाताळणी केली जाते. हाईट भरपूर चांगली आहे आदेशची आणि अगदी आपण पाहिलं त्या हाईटचा योग्य वापर करत असताना एक हार्ड लेन जी निवडली जाते आणि त्या हार्ड लेनवर चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. यावेळेला चांगलं कनेक्शन, कनेक्शन चांगलं, टेन्शन मात्र आता मात्र ससुबाडा संघाला आणि मात्र पाहिला हा चेंडू निघून गेला सीमारेखा पार. हा आलाय दमदार फटका, षटकार. थँक्यू जसं म्हटलं जाते ना, जिगर वालों को कोई डर से नहीं होता वास्ता, वहा कदम रखते जहा कोई नहीं होता रास्ता. कमबॅक डिलेव्हरी, नाराज झालेत आदेश, परंतु त्यांनी काय केलंय चौकार षटकार खर्च केलंय. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 1 विकेट लॉस्ट, 11 रन्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर 11 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल, किती येतील, किती धावांचे टार्गेट सेट होणार आहे, मनामध्ये शंका आहे. नक्कीच प्रश्न उत्तर मिळेल मैदानाच्या मधून. वेलकम बॅक सगळ्यांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. सेलिब्रेशन तर केलंय आणि काय यस, सेलिब्रेशनला उत्तर देखील दिलंय. पंचांनी सांगितलं यस इट इज गॉन इन अ रेज. अगदी आपण पाहिलं तर मग फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळतोय.
यस नक्कीच आपण बघितलं तर थोडासा मिसकॅल्क्युलेशन होतं आणि ते सुधारलं गेलं आणि सांगितलं की 12 धावा आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. एक त्याच्यामध्ये वाईट आला होता तो काउंट केला नव्हता आणि नक्कीच तो काउंट केला. नंतर आपण पाहिलं थोडासा फेरबदल होताना पाहायला मिळते स्कोअरबोर्डमध्ये. 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नव्याने आलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळतोय आपल्याला नितीन नितीन आणि अंकलेश. परंतु ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण पाहिलं ना की या स्पर्धेत दिपेश वळवे या खेळाडूला मात्र आपण पाहिलं प्रभाव, मग बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही युनिटमध्ये आपण बघितलं या दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल कामगिरी तो देण्यामध्ये आतापर्यंत सफळ झालेला आहे आणि या मॅचमध्ये देखील देण्याच्या तयारीत आहे. बघा आऊट करण्याचा प्रयत्न, चेंडू आहे स्कोरिंग झोनमध्ये, धावा लुटण्याची संधी आहे, एकतर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होते, चेंडूची फेकी आली आहे, फेकी आले आणि अगदी आपण पाहिलं योग्य रीतीने कलेक्शन देखील झालंय. गुरुनाथ कोम होते तिथे अगदी त्यांच्याकडे, म्हणजेच काय जास्तही वेळ नव्हता, हातामध्ये चेंडू आणि तो लगेच यष्टनवर लावला आणि फलंदाज बाद. बघा इथे दिलीप चौधरी मैदानाच्या आतमध्ये येताना आता पाहायला मिळतात. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना 13, 30 गडी गमावलाय 13 या धावसंख्येवर, 3-13 म्हणजेच काय असं चित्र पाहायला मिळत आहे. तसं म्हटलं जाते ना पानी में तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ से सड़क निकाल सकते हो तुम, वो काहरी है जो तकदीर पे रोते हो, आप तो वो बहादुर इंसान हो जो बिगड़ी हुई किस्मत बना सकते हो तुम. नक्कीच बिगड़ी हुई किस्मत आहे ना ती तुम्ही बदलू शकताय आणि या मॅचमध्ये कमबॅक करू शकताय. अगदी आपण पाहिला गोलंदाजाचा बोलबाला आहे, परंतु तुमच्या नावाचा देखील जल्लोष होताना वेळ नाही लागणार. दिलीप हा चेंडू फेस करत असताना बॅटच्या टोअरवर चेंडू लागला, फाईन लेगला नक्कीच ट्रॅव्हल झाला, तिथे मिळाली एक धाव. दिपेश अगदी आपण पाहिलं तर प्रभाव आज त्यांचा पाहायला मोठ्या प्रमाणात मिळाला आहे, कारण की जेव्हा जेव्हा आदेशने गोलंदाजीमध्ये जास्त धावा खर्च केल्या आहेत तेव्हा तेव्हा एक चांगल्या रीतीने त्यांना बॅकअप करून, म्हणजे आपल्या संघासाठी जे जबाबदारी असते ना, बघा प्रत्येक संघामध्ये असं नसतं की प्रत्येक गोलंदाज कमी धावा देईल, एकाने एक गोलंदाजाला धावा जात आहेत, परंतु एकतरी गोलंदाज असा असायला हवा की तो कमबॅक करून देईल आणि ते कार्य हा करणारा या संघासाठी हा खेळाडू आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, काय घडलं इथे, सेलिब्रेशन तर केलंय परंतु देखील पाहावं गेलं की नक्कीच कोणता खेळाडू बाद झालाय, तर बाद होणारा खेळाडू इथे आहे अंकलेश चौधरी आहे आणि एक चांगला बॅटर मात्र परताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 14. थँक्यू. अगदी आता कठीण परिस्थितीमध्ये सापडलेली पाहायला मिळते टीम स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा. बघा 2 मॅचमध्ये भरपूर चांगली कामगिरी, परंतु या निर्णायक मॅचमध्ये प्रभाव मात्र तितका चांगला दिसला नाहीये. फुलटॉस चेंडू होता, अगदी आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हो काय झालंय आणि नाही बघा मिसफिल्डवर आपण पाहिलं धाव येण्याचा प्रयत्न करू नका, नक्कीच तिथे धोका असतो आणि तो धोका पत्कारला गेला दिलीपच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडकडे मात्र नक्कीच क्रीजमध्ये व्यवस्थितरित्या जायचं होतं, परंतु तिथं मात्र आपण पाहिलं तर पोचले नाहीये आणि बाद झाले, दिलीप बाद झालेत. धाव संख्या आपण पाहिली फलकावर आहे 15 ना.
15 धावा. शेवटचं षटक असेल. गणपत अगदी आपण पहिले मैदानाच्या आतमध्ये आलेत. गणपत हांडवा मागच्या मॅचचे हिरो म्हणजेच बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच ज्याने पटकावले गेलेत तो किरण. स्लॉग ओव्हरमध्ये स्वागत मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न, परंतु स्वागत केलंय मात्र आपण पाहिलं तर विकेटने आणखीन एक खात्यामध्ये जातो आजच्या दिवसामध्ये. किरणच्या विकेट आणि गणपत ज्या पावलाने आले आता त्याच पावलाने परताना पॅव्हिलियनच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. बघा काही करायची थोडी एक मॅच आणखीन आम्हाला खेळवायचा आहे. त्याच्यासाठी 3 ओव्हरचा मॅच खेळवायचा आहे आम्हाला. त्याच्यासाठी नक्कीच सहकार्य करा. विशाल केशव मैदानाच्या आतमध्ये आलेत. किरण विकेट टेकर गोलंदाज. प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या बॉलवर विकेट आजची कहाणी राहिली आहे. हो आता पाहिलं आपण तर ब्लॉक करण्याच्या प्रयत्नामध्ये हा लेग स्टंपच्या जास्त बाहेर पिचिंग होणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि काय खासियत राहिली आहे गायत्री माता स्पोर्ट्स टीमची की आज मात्र आपण पाहिलं जो जोश पूर्णपणे दर्शवला त्यांनी, पूर्ण एफर्ट्स उलटावास मात्र आपण पाहिला कन्वर्ट केलाय. बॅकवर्ड स्ट्राईक क्षेत्रामध्ये धाव मात्र एक वेगाने कंप्लीट केली जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मात्र इथे काय घडलंय, चेंडूला फील्ड हातामध्ये जरूर केलं होतं परंतु नक्कीच पाय हा यष्टांवर लागला, मग बेल्स डाऊन झाले आणि तोपर्यंत संधी होती ती नक्कीच निघून गेली आहे. परंतु 2 धावा अगदी आपण पाहिले तर तारीफ करावी लागेल. चिताच्या चपलाईने 18 धावा आहेत. बघा 4 चेंडू मध्ये जवळजवळ आपण 10 तरी धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॅटची कडा पाहिली आपण पुन्हा एकदा विकेट किपरचा मिळतोय सहारा. आणखीन विकेट जाईल खात्यामध्ये. अगदी आपण पाहिलं तर किरण याच्या आणि अगदी आपण पाहिलं गायत्री माता ससुपाडा संघाचा नक्कीच या इनिंग मध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय आपल्याला बॉल बाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले तर वेगवान चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. नवीन बॅटर्स संदेश चेंडू फेकून झाले तर या ओव्हर मध्ये आपण पाहिले 4 नक्कीच आणि त्यानंतर हा आलेला 5वा आणि आपण पाहिलं तर मग शेवटचा असेल टीमची टोटल अगदी आपण पाहिली आहे ना तर जवळजवळची आपल्याला पाहायला मिळते 18 आहे ना 18 धावा. शेवटचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिला तर मग चांगल्या स्वरूपाचा पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिलं 3 षटकाचा खेळ फिनिश होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या समिट ठेवले 18 मध्ये 18 आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 18 मध्ये 19 धावांचं लक्ष. हे देखील षटक किफायती इकॉनॉमिकल राहिलं गेलंय आणि फक्त 3 धावा त्यामुळे टार्गेट सेट झाले आपण पाहिलं तर 19 धावांचा. लगेच विनंती असेल की स्वराज्य स्पोर्ट्स टीम मैदानाच्या आतमध्ये उतरा कारण की एक मॅच नक्कीच आहे कारण की सूर्यदेव नारायण जसा
आपण पाहिलं तर ऑलमोस्ट गेलेला आहे, थोडासा बाकी आहे, परंतु तो देखील जाताना पाहायला मिळेल. कारण की जर तो आपण पाहिला तर डोंगराच्या खाली गेला तर मग मग बॅड लाईट इथे येते आणि ते कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग 2 ओव्हरची मॅच खेळलो, त्यामुळे असं न होता आपण 3 ओव्हरचा मॅच कम्प्लिटली खेळवायचा आहे. नक्कीच ही अपेक्षा इच्छा आहे. चला फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक, सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मॅचला होते सुरुवात 18 मध्ये 19. अगदी आपण पाहिलं तर मग ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये किरण आणि आदेश. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं अंकलेश चौधरी. 18 मध्ये 19 डिफाईन करायचे आहेत. पहिला चेंडू अराउंड द विकेट, स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळते, कडक शॉट, मिसफील्ड झाली आहे आणि पाहिला आपण नतीजा, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू झालाय फरार आणि मिळतील धावा पूर्ण 4 चौकार. थँक्यू. बघा आज किरणचा दिवस आहे. बघा जिथे मग ती गोष्ट एक असते ना, त्या गोष्टीचं नक्कीच नाव नाही माहिती मला, पण एक राजाची गोष्ट जी आठवते मला, हात लावेल त्याला सोनं. बघा जेव्हा बॉल घेतला हातामध्ये, पहिल्या बॉलवर विकेट, बॅटिंग करायला आला, पहिल्या बॉलवर चौकार, हे चित्र आपल्याला अगदी पाहायला मिळालंय. आपटून टाकण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, विकेट किपर दिलीप आहे तिथे, झेल निर्माण झाला, यालाच म्हणतायत ना उत्तरच प्रति उत्तर, बारी बारी सबकी बारी. आणि या वेळेला मात्र गोलंदाज पडतोय किरणवर भारी, विकेट मिळाली. वनवासी आम्ही जंगल वनवासी. आम्ही जंगल वनवासी, आम्ही जंगल वनवासी, आम्ही चांदा सूर्यापासून आदिवासी, आम्ही चांदा सूर्यापासून आदिवासी, आमचं पूर्वज होतं वाल्मिक ऋषी. ऐसा म्हटलं जाते ना, हालात कैसे भी हो बहादुर रोया नहीं करते, सीने में जिनके जुनून होते हैं वो हिम्मत खोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहिलं ना, जुनून आहे, कारण की 18-19 या जास्त हव्या नसल्या तरी देखील त्यांच्यामध्ये हिंमत आहे, कारण की आम्ही धावांना डिफेंड करण्याची हिंमत ठेवतोय. गुरुनाथ नवीन बॅटर दाखल झालेत, ऑन साईडला चेंडूला टर्न केलंय, अगदी स्केडलेक वरून खेळाडू पुढे सरसावलेत, त्याने चेंडूला उचललं, तत्पूर्वी मिळेल 1 धाव. एका धाव्यांनी टीमच्या टोटलमध्ये भर पडत असताना टीमची टोटल मात्र पोहोचली गेली. आपण पाहिली आहे तर 5च्या घरामध्ये लक्ष आहे, 19 5 झाल्यात म्हणजे 15 मध्ये 14. हे गणित आता डोळ्याच्या समोर आहे, परंतु हे गणित सोपं आहे, परंतु पूर्ण नाही झालेलं, सोडवलेलं नाही आहे. बघा थोडासा आपण बघितलं तर सेन्सिबल आणि नक्कीच आपण बघितलं तर मग फ्लॅट बॅट. अगदी आपण पाहिले की चेंडूला फक्त आरसा दाखवायचा, पुश करायचं आहे, जसं म्हटलं जातं ना, पुश करो और खुश रहो, तसा हा फटका खेळला आणि खुश राहिला, कारण की सहमत आहे नक्कीच होते त्याला की माहिती आहे मी पुश करू तर 1 सिंगल मिळेल, जास्त काही नाही रिस्क घ्यायचं आहे, आणि ते कार्य केलंय. विकेट दुसऱ्या बाजूने आपण स्वराज्य टीमच्या बाजूने विकेट पाहतोय, तर ते विकेट कसे मिळतील एक चांगल्या नियंत्रणामध्ये, आणि विकेट टेकिंग डिलिव्हरीज त्यांना हाताळावी लागेल.
बघा ही विकेट टेकिंग डिलिव्हरीज होती, परंतु नशीब होतं ते फलंदाजाच्या सोबत, कारण की अगदी हा चेंडू पॅटची इनर एज घेऊन यष्ट्यांच्या अगदी जवळून ट्रॅव्हल झालाय. त्यामुळेच नक्कीच भाग्याची साथ मिळाली. परंतु ज्या दिवशी भाग्य एखाद्याच्या सोबत असतं त्या दिवशी मात्र त्या खेळाडूचा मात्र बोलबाला असतो, त्या संघाचा बोलबाला आहे. आत्ता पाहिला पण तर 7 धावा फलकावर, 13 मध्ये 12. इथे बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. आदेशांचा इंटेन काय? हो, सेन्सेबल पुन्हा एकदा आपण पाहिलं, हलक्या हाताने मनगटी फटका, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला गेलाय आणि शक्तीपेक्षा युक्तीचा योग्य रीतीने केलेला हा वापर पाहायला मिळतोय. धावा पूर्ण केला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2-2 ने टीमच्या टोटलमध्ये झाली आहे वाढ. टीमची टोटल पोहोचली 9च्या घरामध्ये. 12 चेंडू 10 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी मात्र आपण पाहिले ही आहे. पूर्ण कशा प्रकारे केली जाते पाहूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कितकी बॉईज खंडीपाडा पुरस्कृत आई गावदेवी चषक 2025 या वेळेला बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय, व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. डीप लॉंगांचे खेळाडू पुढे आलेत, अंकलेश चेंडूला फील्ड केलं, परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं की एकदा मात्र वेगाने पूर्ण झाली. टीमची टोटल 10च्या घरामध्ये पोहोचले. 11 चेंडू 9 धावेची गरज आहे. बघा विकेट शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा हाफ चान्सला पूलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न होत आहेत, परंतु ते पूर्ण करण्यामध्ये असफल राहत आहेत स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमचे खेळाडू. आदेश पुन्हा एकदा आपण पाहतोय बुद्धीचा वापर करत असताना आपल्या संघासाठी अगदी आपण पाहतोय, म्हणजेच जसं म्हटलं डोक्यावर बर्फ ठेवून हे क्रिकेट खेळलं जाते. बघा त्यांच्या डिक्शनरीमध्ये हे सिंगल डबल हे शॉट्स आपण बघितले ना, तर मागे आपण बघितलं तर ते कमी खेळतात, परंतु आज त्या डिक्शनरीला त्यांनी पाहिलंय, त्यांनी त्या डिक्शनरीला रीड केलं की या डिक्शनरीमध्ये सिंगल डबलचे पण फटके आहेत आणि ते मी आज खेळू शकतोय. फुलटॉस मिस टायमिंग आहे, खेळाडू लांब राहिलेत. गुरुनाथ त्यांचा फटका होता. दुसऱ्या धावेसाठी आता पळालेत. काय होतंय पण पाहिलं आपण तर 2 धावा पूर्ण झाल्यात. असं वाटलं होतं की या 2 टीमच्या टोटलमध्ये वाढ होते. टीमची टोटल पोचली गेली आपण पाहिली आहे तर 13 या आकड्यावर, आणि नक्कीच या जवळजवळ आपण पाहिलं तर 6 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 6 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहिलं तर विजेता संघ खेळणार आहे आई गावदेवी स्पोर्ट्स देवदल या संघाच्या सोबत. अगदी आपण पाहिलं ना तर जोर आजमाईश. पुन्हा एकदा फुलटॉस कन्वर्ट केलाय. फटका हवेत आहे, झेल निर्माण. आता कलेक्शन चांगलं झालंय. विकेटची गरज होती मात्र ती मिळाली आहे. विरुद्ध दिशेने मात्र पळून हा कॅच पूर्ण केलाय. अशा प्रकारे आपण पाहिलं ना तर मोठा धक्का लागला होता नक्कीच मागच्या सीझन मध्ये, मागच्या वर्षामध्ये जेव्हा रोहित शर्माचा कॅच पकडला गेला होता विरुद्ध दिशेने वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये, आणि नक्कीच तोच मोठा धक्का भारतीय संघाला लागला होता. तसाच मोठा धक्का गुरुनाथला बाद करून दिला आहे. मात्र यावेळेला स्वराज्य स्पोर्ट्स टीमने धाव्यांची गरज आहे 6. अगदी आपण बघितलं तर 6 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दीपेश न्यू बॅटर, चांगला फटका, इंटेलिजंट शॉट पाहिला पण तर गॅप मध्ये एका टप्प्याने मात्र होते बडा पार आणि मिळतील धावा 4. हा लय चौकार. बघा आता 2 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 2 धावा याच ओव्हरमध्ये कंप्लीट होत आहेत का, की मग पुढच्या ओव्हरमध्ये देखील जावं लागेल.
हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र ना पहिली आपण एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न आहे का, तर नाही आहे. एकाच धावेवर समाधानी राहिलेत. अगदी स्कोअर बरोबरीमध्ये पोहोचला गेलाय गायत्री माता स्पोर्ट्स ससुपाडा संघ आपण पाहिला. तर ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स भरपूर चांगला राहिलाय, शाबासकी दिली जाते आपण पाहिले. बघा दोन भाऊ आहेत आणि नक्कीच मोठा भाऊ म्हणजे आदेश आणि छोटा भाऊ म्हणजे दीपेश. आणि मोठ्या भावाने छोट्या भावाला आज शाबासकी दिली आहे की मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली कामगिरी केली. एका धावेची गरज आहे. गावदेव देवदल टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं टॉस बॉक्समध्ये. कारण की विजयासाठी एका धावेची गरज आहे आणि हलक्या हाताने सॉफ्ट हँडने विजयाची धाव मात्र अर्जित केली आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर या मॅचला जिंकलं गेलंय. अगदी आपण पाहिलं तर गायत्री माता ससुपाडा या टीमने. अभिनंदन स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाचे नक्कीच आभार व्यक्त करतोय. चांगला खेळ दर्शवला गेला, चांगला खेळ या आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून झालाय. आणि अगदी आपण बघितलं तर मोक्याच्या क्षणी या सिच्युएशनवर नक्कीच त्यांना मात करायची होती, परंतु परिस्थिती ही नक्कीच आपण पाहिली तर गायत्री माता स्पोर्ट्स संघाच्या बाजूने राहिली आहे. महत्त्वपूर्ण आपण पाहिलं तर या आजच्या दुसऱ्या दिवसातील महत्त्वपूर्ण मुकाबला